उल्हासनगरमध्ये गेल्या 7 वर्षापासून लोकांना घर मिळेना 450 लोकांचे जवळपास 100 कोटी प्रोजेक्टमध्ये गुंतलेत। आम्हाला घर द्या नागरिकांनी मागणी केली। खासगी गृहसंकुलाचं बांधकाम थांबल्याने नागरिकांचे पैसे अडकलेले आहेत। 2019ला पोद्दार रिव्हेरिया म्हणून इथे प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला। प्रोजेक्ट लॉन्च करून मीडियाला मोठी ॲड करून प्रोपगंडा केला आणि 450 लोकांचा रितसर रजिस्ट्रेशन करून फ्लॅट बुकिंग केली। 18 माळ्याचे 25 माळ्याचे इथे 18 टॉवर बांधण्यासाठी प्रोजेक्ट लॉन्च केलाय। त्याचा ॲम्युनिटीज, सिटी सर्वे, त्यांचा प्लॅन, सगळे डॉक्युमेंट्स त्यावेळेला आम्हाला दाखवण्यात आले। त्याच्यानंतर 80% लोकांचं लोन झालेलं आहे। बँकेने लोन जेव्हा अप्रूव्ह केलं तेव्हा हे डॉक्युमेंट क्लिअर होते। जर हे डॉक्युमेंट क्लिअर होते तर मग आता त्याच्यावर स्टे कसा आला? पर स्टे आल्यानंतर बँक काय करत होती जेव्हा लोकांना त्यांनी लोन दिले? आज बँक म्हणते की आम्ही पैसे तुम्हाला दिलेले आहेत, आम्ही तुमच्याकडनं घेणार। मग जर बँक प्रॉपर पेपर डॉक्युमेंटेशन चेक करत नसेल म्हणजे बँक पण या करप्शन मध्ये मिळालेली आहे। बांधकाम सुरू झाल्यामुळे आमचे पेमेंट अर्धे झाल्यावर 2022 पासून बांधकाम थांबलं। 4 माळे चढल्यामुळे त्या हिशोबाने पैसे गेले। पण बांधकाम थांबल्यानंतर आम्ही 2023 मध्ये केस केली होती की तू बांधकाम का थांबवलेलं आहेस आणि त्याचं रिझन काय आहे। पण काय कोर्ट कचेऱ्या पण काय सोप्या नाहीये। पहिल्या 3 हिअरिंग तर अशाच झाल्या, त्याच्यानंतर 4थ्या हिअरिंगला पण वकील आहे तर पोद्दार नाहीये, पोद्दार आहे तर कोणी नाही, असं बऱ्याच गेलं, असं वर्ष गेलं। लास्टला आम्हाला फक्त असं समजायला लागलं की फंड नाहीये म्हणून मी काम करू शकत नाही, हेच त्याने रिझन शेवटपर्यंत दिलं। अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलतायत। भाजपवर बोलूनही अजित पवार सत्तेमध्ये आहेत असं राऊतांनी म्हटलं। आरोप करून सत्तेमध्ये हा फार मोठा चमत्कार असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलेला आहे। 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत असल्याचं अजित पवार स्वतः सांगतायत असं म्हणत राऊतांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलतायत आणि तरीही सत्तेत आहे। बरोबर आहे, हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा चमत्कार आहे। तरी ते सत्तेत आहेत आणि ते सांगतायत माझ्यावर 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांबरोबर मी सत्तेत आहे। मी काही बोललो नाही याचा काहींनी फायदा घेतला, ते काही जण आता कर्मानं मरणार। राणे विरुद्ध राणे असं कधीही होणार नाही। कणकवलीच्या सभेत बोलताना खासदार नारायण राणे यांनी वक्तव्य केलं। राणे सोडतील काय मला कळत नाही, याला राजकारण म्हणतात काय? मग काय लोकांचं फावलं दादा घेतलंय, दुकान चालू केली, आता सायरा वायरा पळताय, नवीन दुकानं पुढे। मला काय म्हणायचं? कर्माने मरतो, कर्माने आणि मारतात, काळ कमी पडतो। हे माझा शब्द किती वजनदार होता, काळावरून वजन पडतं ना, तिकडे मागे तर वाक्यात नाही असो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।